महत्वाची बातमी, पवारांच्या राष्ट्रवादीची सिल्वर ओकवर बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबईतील नेत्यांची ही बैठक होती। महत्वाची बातमी, मवियासोबत लढताना किती जागा मिळायला हव्यात याचा प्रस्ताव जो आहे तो मांडण्यात आलेला आहे। 22 जागांचा प्रस्ताव तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे। ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचे लोक आम्ही एकत्रित झालेलो आहोत आणि म्हणून ग्राउंड रियालिटी जी आहे ती आपण नाकारू शकत नाही। आज ग्राउंडवरती महाविकास आघाडी इंटॅक्ट राहावी हे कार्यकर्त्यांच्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून नेत्यांनी देखील ह्या गोष्टीला मान्य करायला पाहिजे। पवार साहेबांच्या समोर हाच विषय आम्ही त्या ठिकाणी मांडला। पवार साहेब म्हणाले की याच्यावर मी सकारात्मक सगळ्या गोष्टी कशा करून घेता येईल त्याच्यासाठी ते स्वतः प्रयत्नशील आहे आणि आम्हाला खात्री आहे यश आम्हाला मिळेल। त्यात साधारणतः परवाच्या दिवशी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये किती लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि महाविकास आघाडीमध्ये जर तुम्ही लढलात तर किती जागा या तुमच्या वतीनं मागितल्या जाणार आहेत? गेल्या 2 दिवसापूर्वी जे मुंबई शहरामध्ये आमची इच्छुक उमेदवारांची जी बैठक झाली त्यामध्ये प्रांत अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून ती बैठक घेण्यात आली आणि मुंबई शहरामध्ये जवळजवळ 225 आमचे सहकारी पदाधिकारी जे आहेत त्यांनी या इच्छुक असण्याची त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत। त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये मला असं वाटतं की आम्ही ज्या ठिकाणी आम्ही प्रभावीपणे लढू शकू, म्हणजे 2017मध्ये झालेल्या निवडणुका त्याचा टेन्युअर 2022मध्ये संपला आणि 2022 पासून 2025 पर्यंत या मुंबई शहराला नगरसेवक नाही। अशा परिस्थितीमध्ये त्या वॉर्डामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आज लोकांशी कनेक्ट होऊन त्या ठिकाणी लोकांच्या एक उमेदवार म्हणून त्यांचा प्रतिनिधी आता हे काँग्रेसचं जे म्हणणं आहे हेच आता गेल्या असेंब्लीच्या इलेक्शनमध्ये आम्ही एकत्र होतो। आता या निवडणुकांमध्ये वेगळं होण्याचं मला नाही वाटत असं काही कारण असू शकतं, पण त्याचबरोबर प्रत्येक पक्षाचा जो महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाचा जो पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आहे हे सर्व एकत्रितपणे ह्या 2 निवडणुका लढल्या असल्या कारणास्तव येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका देखील एकत्रित लढले पाहिजे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार नेत्यांनी पुढे जायला पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे। उद्धव ठाकरेंसाठी ही शेवटची निवडणूक असेल असं म्हटलंय रावसाहेब दानवे यांनी। निवडणुकीनंतर ठाकरेंकडे कार्यकर्ते राहणार नाहीत असा दावा रावसाहेब दानवेंचा आहे। तर रावसाहेब दानवेंनी भविष्य सांगण्याचा धंदा सुरू केलाय। या शब्दात सुषमा अंधारेंनी पलटवार केलाय। फडणवीसांनी रावसाहेब दानवेंना भाजपमध्ये स्कोप ठेवलेला नाही या शब्दात अंधारेंनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे। भारतीय जनता पक्षाची संगत सोडली आणि हिंदुत्वाला सोडलं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संगत केली, त्या दिवशी त्यांचा पक्ष जवळपास संपुष्टात आला होता। त्याचा परिणाम तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसला आणि आता ही निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक आहे। या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपल्या आपल्या सोयीनं दुसऱ्या पक्षात जातील। तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढतोय, हा पक्ष आता पुढच्या निवडणुकीला राहणार नाही। मला वाटतं याला भविष्यवाणी म्हणतात, काय हरकत आहे? हे बघा, रावसाहेब दानवे आता त्यांचा रिलेव्हन्स संपलेला आहे, काही काम नाहीये भाजपामध्ये, काही त्यांना स्कोप आता देवेंद्रजींनी ठेवलेला नाही। अशा काळात जर त्यांनी एखादा ते काड्या ठेवून भविष्य बघणारे किंवा पोपटाला कार्ड काढून सांगून भविष्य बघणारे असे जे काही लोक असतात त्याच्यापैकी जर एक असा नवा भविष्य सांगायचा काही धंदा सुरू केला असेल तर करू दे की बिचाऱ्याला, 2 पैसे त्याच्यात तरी कमवू द्या। त्यामुळे रावसाहेब दानवेंच्या भविष्यावर आता काय जेएसडब्ल्यूचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा पंतप्रधान असा उल्लेख करण्यात आलाय। भाषण समाप्त करताना फडणवीसांचा पंतप्रधान असा उल्लेख त्यांच्याकडून करण्यात आलाय। चुकून पंतप्रधान बोललो मात्र ते एक दिवस पंतप्रधान होणारच, सज्जन जिंदाल यांचं हे वक्तव्य आहे। तो इंडिया से हमारी मैन्युफैक्चरिंग हमको दुनिया से करनी है। तो मैं आज आपका यहाँ बहुत समय नहीं लूंगा क्योंकि हम सब यहाँ प्रधानमंत्री जी को सुनने के लिए मुख्यमंत्री जी को सुनने के लिए यहाँ आए हैं और ये भी मुंह से गलत निकला, लेकिन देखिए एक दिन ये भी सच होगा कि हमारे मुख्यमंत्री जी, ऐसा होता है हमारे हिंदू उसमें बोला हुआ है कि मुंह से कोई बात निकलती है तो वो पता नहीं सरस्वती अपनी जबान पे बैठी है या क्या है, तो ऐसा भी होता है। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुंबईमध्ये 2 दिवसीय विशेष दौरा असणार आहे। राज ठाकरे शनिवारी आणि रविवारी
पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगराचा दौरा करणार आहेत. मुंबई पालिकेच्या निवडणुकीपूर्वी मनसेकडून अनेक शाखा नव्यानं सुरू केल्या जाणार आहेत आणि त्यासाठी राज ठाकरेंचा हा 2 दिवसीय दौरा असणार आहे अशी माहिती मिळते. राज ठाकरे शनिवारी आणि रविवारी पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगराचा दौरा करणार आहेत.